नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं टॅरोट विथ सुवर्णा या यूट्यूब चॅनलवरती। आतापर्यंतचे माझे जे व्हिडिओ होते ते हिंदीमध्ये मी दिलेले होते, ओके। पण मला वाटलं की एकतरी व्हिडिओ आपला मराठीमध्ये आपण करायला हवा, तर हा व्हिडिओ मी मराठीमध्येच केलेला आहे। तर आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला तुमच्या रिलेशनमधली जी एनर्जी आहे, ओके, जे ॲक्शन्स तुमच्या रिलेशनमध्ये आता होत आहेत पार्टनरकडून किंवा तुमच्याकडून, तर त्या मी या कार्ड्स थ्रू तुम्हाला इथे सांगणार आहे, ओके। तर चला बघूया तुमच्या रिलेशनची जी एनर्जी आहे ती आता काय सांगत आहे आपल्याला, ओके। कार्ड्स मी शफल करून इथे ठेवलेले आहेत, ओके। तर वन बाय वन कार्ड्स थ्रू आपण एनर्जी चेक करूया। ओहो, जे 3 कार्ड्स मी सुरुवातीला घेतले त्यामधून तर असं दिसतंय की सुरुवातीलाच जे कनेक्शन आहे दोघांचंही ते पूर्णपणे नाही आहे व्यवस्थित, ओके। कुठेतरी लेस कॉन्टॅक्ट किंवा मग नो कॉन्टॅक्टची पण चिन्ह इथे दिसत आहे। दोघंही एकमेकांचं ऐकून घ्यायला अजिबात तयार नाही आहे। तू मेमेची पण पोझिशन इथे दिसते थोडंफार। त्याचप्रमाणे मॅनिप्युलेशनचं पण एक कार्ड इथे निघालेला आहे, ओके। आणि हे कार्ड तर हे सांगतं की थोडं म्हणजे खोटं बोलणं नात्यांमध्ये किंवा मग जे आहे ते न दाखवणं, काही गोष्टी सिक्रेटिव्ह ठेवणं, अशा स्वरूपात सुद्धा गोष्टी तुमच्या नात्यांमध्ये घडत आहे। आणि यामुळे काय होत आहे ना की सडनली डाऊनफॉलची पण चिन्ह इथे तुमच्या रिलेशनमध्ये दिसत आहे। ज्या गोष्टी तुम्ही एक्सेप्ट नाही केलेल्या आहे ना त्यासुद्धा घडताना इथे आपल्याला दिसत आहे। पण हे सगळं होत असताना, डाऊनफॉल असताना, लेस कॉन्टॅक्ट किंवा मग नो कॉन्टॅक्ट असताना कुठेतरी दोघांनाही असं वाटतंय की नात्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेम आणि आनंद हा यायला हवा, दोघांनीही कुठेतरी जुळून घ्यायला हवं, हे विचार इथे दोघांच्या मनात मला येताना दिसतंय। आणि बघूया पुढे काय होतं। ओहो, आणि त्यासाठी दोघंही प्रयत्न करताना इथे दिसत आहे की जेणेकरून नात्यांमध्ये एक स्थिरता किंवा स्टॅबिलिटी किंवा ग्रोथ आपण ज्याला म्हणू तो आणण्याचा प्रयत्न कुठेतरी इथे होताना दिसतोय। परंतु हा प्रयत्न होत असताना कुठेतरी परत मी आधी जे म्हणाले की काहीतरी लपवण्याचा प्रयत्न किंवा मग चोरून लपून काहीतरी करण्याचा प्रयत्न, तो परत प्रयत्न होताना इथं दिसतोय। एकमेकांना स्टॉकिंग दोघंही करत आहात, काही गोष्टी लपून ठेवण्याचा प्रयत्न होत आहे नात्यांमध्ये। आणि त्याचबरोबर बरेचसे ऑप्शन सुद्धा दोघांजवळ दिसत आहे, कारण डिस्ट्रॅक्शनमध्ये सुद्धा जाताना तुम्ही लोक दिसत आहात। नात्यांमध्ये कुठेतरी एक ट्रस्ट कमी होत चाललंय, छोट्या छोट्या गोष्टींमुळे मतभेद वाढलेले दिसून येत आहेत। आणि या मतभेदांमुळे आणि डिस्ट्रॅक्शनमुळे नात्यामध्ये एक प्रकारची स्टॅग्नन्सी आलेली आहे। विचारांची जे देवाणघेवाण म्हणतो ना आपण किंवा मग कम्युनिकेशन म्हणतो ते प्रॉपर वेनी होताना दिसत नाही आहे। कारण आपण बघितलं की स्टार्टिंगपासूनच थोडी निगेटिव्हिटी होती आणि नंतर परत सुधारायचा प्रयत्नही झाला, पण परत चुकीच्याच गोष्टी नात्यांमध्ये आल्यामुळे परत एकदा स्टॅग्नन्सी आलेली आहे। म्हणजे काय होतं ना की ओव्हरऑल सुरुवातीला निगेटिव्हिटी असते, परत पॉझिटिव्हिटी येते आणि पॉझिटिव्हिटी काही काळ राहिल्यानंतर परत नात्यांमध्ये निगेटिव्हिटी इथे येताना दिसतंय। आणि निगेटिव्हिटी आल्यानंतर परत एकदा नात्यांमध्ये ग्रोथ करायचा विचार तुम्ही दोघंही करताना दिसत आहे। आणि मला वाटतं की हे रिपिटेशन्स इथे होत आहे तुमच्या रिलेशनच्या एनर्जीमध्ये, कारण पहिल्यांदा जमून घ्यायचा प्रयत्न करायचा, पण नंतर मग ते तुटण्याची भीती आणि त्याच्यानंतर परत एकदा ग्रोथ आणण्याचा प्रयत्न, तर असा हा प्रयत्नांची एक आपण त्याला म्हणू की शर्यत जशी काही सुरू झालेली आहे। परंतु स्टॅबिलिटी आणि ग्रोथ यायला अजून काही काळ मला वाटतं तुम्हाला वेट अँड वॉच इथे करावा लागेल। तेव्हा एक गायडन्स माझ्याकडून तुमच्यासाठी हेच राहील की तुम्ही दोघांनाही एकमेकांना किंमत ही द्यायला हवी, एकमेकांचं महत्त्व समजून जोपर्यंत घेणार नाही, आपल्या नात्यांबद्दल सिरियस राहणार नाही, तोपर्यंत रिलेशनमध्ये ग्रोथ येणार नाही। म्हणून मला असं वाटतं जेन्युइनली की नात्यांमध्ये जर ग्रोथ आणि स्टॅबिलिटी आणायची असेल तर दोघांनाही विचार करून एकत्र येऊन पुढे जायला हवं, जेणेकरून नातं हे दीर्घकाळासाठी टिकून राहील, ओके। तर आजचं हे प्रेडिक्शन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।